जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते, पण पडद्यामागे ते अत्यंत साधे आणि तत्वनिष्ठ होते। दुष्काळातही लोकांच्या धान्याला हात न लावणारी, कथा अकलेच्या कांद्याची वगनाट्यातून अभिनय सुरू करणारे आणि पिंजरा चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे गाजलेले निळूभाऊ खरे जीवनात नायक होते। 1972च्या दुष्काळात सेवा दलाने गोळा केलेले धान्य निळूभाऊंच्या घरी होतं। घरात खायला धान्य नसतानाही त्यांनी आईला मदत म्हणून ते धान्य वापरू दिलं नाही। ते म्हणाले, उपाशी मेलो तरी चालेल, पण लोकांच्या धान्याला हात लावायचा नाही। एकदा निळूभाऊंच्या घरी खायला धान्य नव्हतं, तेव्हा मित्र राम नगरकर यांनी त्यांना पैसे देण्याचा हट्ट केला। भावनिक दबाव आणून नगरकर यांनी पैसे स्वीकारायला भाग पाडलं। अशा त्यांच्या मैत्रीच्या नसीम गोष्टी आहेत। निळू फुले हे राजकारणी, गावाचा पुढारी अशा नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जात, पण खऱ्या आयुष्यात ते अत्यंत प्रामाणिक आणि साधे होते। 1957 मध्ये स्वतः येरावाबाळांचं काम न होय या लोकनाट्यात काम करून अभिनयाची सुरुवात केली आणि नंतर चित्रपट सृष्टी गाजवली। थकलेले असतानाही मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांनी त्यांना भेटून अभिनय करण्यास तयार केलं, जो त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला गोष्ट खोटी डोंगराएवढी। निळूभाऊ हे केवळ कलाकार नसून एक विचारवंत आणि सामाजिक बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व होतं। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।